जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. ते SSC सरकारी CISF या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत मित्रांनो 4/10/2024चे अपडेट, फिजिकलचे अपडेट मित्रांनो. किती मुलं पास झाली, किती मुलं फेल झाली, किती मुलं मेडिकलसाठी पाठवण्यात आली मित्रांनो. तर 23 तारखेपासून फिजिकल चालू झालेले आहे आणि आजचा दिवस आहे मित्रांनो 10वा दिवस. ऑल सेंटर अपडेट आहे मित्रांनो. टुडे फिजिकल अपडेट. आज चेस्टमध्ये किती फेल झाले, किती मुलं हाईटमध्ये फेल झाले, सर्वात जास्त चेस्टमध्ये फेल झालेले आहेत मित्रांनो आज. तर बघा, ही सर्व माहिती आपण या चॅनलवरती बघणार आहोत मित्रांनो. अशीच अपडेटसाठी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा मित्रांनो. चला व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो. आपण मराठी माणसाला सपोर्ट करा. तर इथे बघू शकता मित्रांनो, आजची जी अपडेट आहे CRPF पुणे फिजिकलची अपडेट आहे मित्रांनो. फर्स्ट अपडेट 4/9/2024ची आजची. तर ऑल कॅन्डिडेट 100 कॉलिंग होती मित्रांनो इथे. तर प्रेझेंट कॅन्डिडेट गेटवर बघू शकता तुम्ही इथे 85 मुलं आज हजर होती मित्रांनो गेटवरती सकाळी 5ला आणि ॲबसेंट मुलं ही 15 होती तिथे. हाईटमध्ये फेल जर का माणसांत हाईटमध्ये फेल 2 मुलं झालेले आहेत. चेस्टमध्ये फेल माणसांत तर टोटल 15 मुलं हे चेस्टमध्ये फेल झालेले आहे मित्रांनो. तर मी वारंवार तुम्हाला सांगतो मित्रांनो, चेस्टवरही ध्यान द्या. रनिंग सोबतच तुम्हाला चेस्टवर पण ध्यान देणं आहे. डिप्स काढणं आहे प्रॉपर सध्या 2 टाईम तरी रनिंग तुमची स्टार्ट पाहिजेत मित्रांनो. आणि चेस्टवरती सुद्धा फोकस पाहिजे, जेणेकरून तुम्ही चेस्टमध्ये कटले नाही पाहिजेत मित्रांनो. तिथे तुम्हाला चान्स दिला जातो चेस्टचा, पण तिथे डिप्स थोडीसं प्रेशर असल्यामुळे मारल्या जात नाही मुलांकडून आणि मुलं चेस्ट कमी भरल्यामुळे फेल होत आहे मित्रांनो. तर फिजिकलसाठी 68 मुलं सोडण्यात आले, ज्यापैकी की पुणे सेंटरला 2 बॅचेस केल्या गेल्या आज. तर बघा, पहिली बॅच कधी सोडली तर ते सांगतो मी तुम्हाला आता. आपले यूट्यूबचे सोबतचे मित्र समीर भाऊची पण आज फिजिकल होते मित्रांनो. तर ते बघा मित्रांनो, त्यांनीच दिलेली अपडेट आहे. तर 2 बॅच केल्या होत्या मित्रांनो. आज फर्स्ट बॅच होती, 35ची बॅच होती मित्रांनो मुलांची, ज्यापैकी की फिजिकलला 27 मुलं पास झालेले. फेल जर म्हणसान तर 8 मुलं तिथे फेल झालेले फर्स्ट बॅचमध्ये. सेकंड बॅचची जर का गोष्ट केली मित्रांनो आपण, तर 33 मुलं आज सेकंड बॅचमध्ये होते, ज्यापैकी की रनिंगमध्ये पास आहे 22 मुलं झालेले आहे त्या बॅचमध्ये. आणि फेल जर म्हणसान तर 11 मुलं फेल झालेले. पहिली बॅच ही 7:30ला सोडण्यात आलेली होती मित्रांनो. आणि सेकंड बॅच जर का म्हणसान तर 7:30ला फर्स्ट बॅच सोडण्यात आली होती. आणि जशी की सांगितल्याप्रमाणे माहिती, सेकंड बॅच ही 8:30 ते 9च्या दरम्यान सोडण्यात आलेली होती मित्रांनो. तर फायनल पास मेडिकलसाठी मुलं 49 मुलं आज सेंटरवरती पुणे सेंटरवर, ज्यांची की उद्या मेडिकल्स होती, तर 49 मुलं हे पाठवण्यात आलेले आहे मित्रांनो. पुढच्या सेंटरची अपडेट जर का म्हणसान मित्रांनो, इथे बघू शकता CISF ISP नाशिक फिजिकल अपडेट मित्रांनो 4/9/2024ची आजची अपडेट. ऑल कॅन्डिडेट 140 होती कॉलिंग तिथे कॉलिंग जास्त आहे. प्रेझेंट कॅन्डिडेट 104 होते गेटवरती हजर, ज्यापैकी ॲबसेंट कॅन्डिडेट जर म्हणसान तर 36 कॅन्डिडेट्स हे आज ॲबसेंट होते मित्रांनो. त्यानंतर हाईटमध्ये फेल जर का म्हणसान तर 4 मुलं हे हाईटमध्ये फेल झालेले. चेस्टमध्ये 6 मुलं तिथे फेल झालेले नाशिक सेंटरला. आणि फिजिकलसाठी 54 मुलं सोडण्यात आलेले होते, ज्यापैकी की रनिंग आज क्वालिफाय किती मुलांनी केली तर 66 मुलं आज पास झालेले रनिंगमध्ये. 28 मुलं हे फिजिकलमध्ये मित्रांनो रनिंग्समध्ये 5 किलोमीटरमध्ये फेल झालेले आहेत नाशिक सेंटरला. तर ही होती नाशिक सेंटरची अपडेट. पुढची अपडेट आपण बघूया. पुढची अपडेट बघण्यापूर्वी हीच विनंती मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि 25K लवकरात लवकर आपला टप्पा पूर्ण करा मित्रांनो. चला बघूया आपण पुढची अपडेट. तर पुढची अपडेट मित्रांनो नागपूर सेंटरची आहे. CRPF नागपूर फिजिकल अपडेट 4/9/2024. ऑल कॅन्डिडेट कॉलिंग 100 होती मित्रांनो इथे, ज्यापैकी गेटवरती हजर जर म्हणसान तर 72 मुलं ही गेटवरती हजर होती 72, ज्यापैकी ॲबसेंट मुलं 28 होती. 28 मुलं ॲबसेंट होते मित्रांनो आज तिथे. 28 मुलांनी तिथे गैरहजेरी दाखवलेली आहे. तर बघा, हाईटमध्ये फेल किती झालेले आहेत. 6 कॅन्डिडेट हे हाईटमध्ये फेल झालेले आहेत त्या सेंटरला, ज्यापैकी चेस्टमध्ये फेल 4 मुलं झालेले आहेत तिथे नागपूर सेंटरला. चेस्टमध्ये चान्स देत आहे तरी पण चेस्ट प्रॉपर भरल्यामुळे मुलं तिथे फेल होत आहे मित्रांनो. तर 4 मुलं तिथे फेल झालेली आहेत. फिजिकलसाठी जर म्हणसान तर 62 कॅन्डिडेट आज फिजिकलसाठी सोडण्यात आली होती मित्रांनो. आणि रनिंग फेल जर म्हणसान तर 12 कॅन्डिडेट्स रनिंग फेल आहे. फायनल पास कॅन्डिडेट्स किती आहे तर बघू शकता इथे 50 मुलं आज तिथे 50 ते 51 मुलं आज तिथे पास झालेले मित्रांनो नागपूर सेंटरला. तर ही नागपूर सेंटरची अपडेट होती मित्रांनो आजची.
तर हीच अपडेट होती मित्रांनो आजची 4 तारखेची अपडेट होती, 4 ऑक्टोबरची. तर बघू शकता मित्रांनो, सर्व अपडेट मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्ही जर अपडेट देण्यास इच्छुक असाल, मेडिकल रिव्ह्यू देण्यास इच्छुक असाल मित्रांनो, तर SSC सरकारी CISF या Instagram ID वरती तुम्ही मला मेसेज करू शकता. फिजिकल डेट, फिजिकल सेंटर आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल मित्रांनो. तर पुण्याचं बघू शकता मित्रांनो, पुण्याला त्यांचं आज रक्त आणि लघवीसुद्धा घेण्यात आलं. तर त्यांना आज खूप वेळ ठेवलं होतं मित्रांनो. 8, 8:30ला ते मुलं सेंटरमध्येच होते मित्रांनो. त्यांना आज वेळ झाला होता. आणि नागपूरचं जर म्हणसान तर 8 वाजता बॅच सोडण्यात आलेली होती मित्रांनो तिथे. आणि त्याच्यानंतर जर का अजून अपडेट लागत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तुम्ही जर रिव्ह्यू देण्यास इच्छुक असाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ID देतो आहे, तिथे तुम्ही मला मेसेज करू शकता. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.